अजितदादा परत या, अजितदादा अमर रहे, अशा गगनभेदी घोषणा हजारो कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतील अश्रू आणि जनसागराच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे लाडके नेते, महाराष्ट्राचे दादा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अवघा महाराष्ट्र आज सुन्न असून निशब्द आहे. आज आपल्या दादांना अखेरचा निरोप देताना उपस्थित प्रत्येकाचे डोळे डबडबले होते. अजित पवारांच्या अंतिम दर्शनासाठी आणि अंत्यविधीसाठी देशातील आणि राज्यातील दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंब या दुःखद प्रसंगी एकत्र होते. अजित पवारांचे सुपुत्र जय पवार, पुतणे रोहित पवार आणि कुटुंबातील इतर सदस्य संपूर्ण वेळ उपस्थित होते. कुटुंबियांच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होते. अजित पवार यांचे पुत्र पार्थ आणि जय पवार यांनी दादांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. त्यावेळी खचाखच भरलेल्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अनेक तास उपस्थित असलेल्या दादा प्रेमींचा हुंकार बाहेर पडलेला सर्वांना जाणवला. सर्वांनाच अश्रू अनावर झाले. जे झालं ते अविश्वसनीय होतं, मात्र वास्तव असल्यामुळे सर्व हतबल होते. अजितदादांचे जनमानसात वावरणे, त्यांच्याशी अस्सल गावरान बोलीत संवाद साधणे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे, लोकांना कामांसाठी मंत्रालयात न बोलावता त्यांचा गावात येऊन त्यांच्या कामांचा निपटारा करणे आणि लोकहिताची कामे करणे, यामुळे बारामतीमध्ये अजितदादांची प्रचंड क्रेज आहे. त्यामुळेच बारामतीमध्ये दादांच्या अंत्यदर्शनासाठी प्रचंड महासागर लोटला असल्यास पाहायला मिळालं. यावेळी अजितदादांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज ठाकरे, उद्धव ठाकरे, रितेश देशमुख आणि इतर राजकीय तसेच विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थितीत होते.